हे आहे ज्वारीचं पीठ, कढई ठेवलेले आहे। हे 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ आहे। हे छान मी भाजून घेत आहे। आता आपण या पिठाची गंजी बनवणार आहोत, ज्वारीच्या पिठाची। ती कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवते। हे पीठ आपण छान भाजून घेतल्यानंतर, हे पीठ आपण छान लालसर भाजून घेतलेलं आहे ज्वारीचं। भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। परत कढई ठेवणार आहे। आता ह्याच्यात आपण थोडंसं तूप टाकणार आहे। आता आपण याच्यात थोडंसं तूप टाकत आहे। हे लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे। हे छान आपण भाजून घेणार आहोत थोडंसं लसूण। थोडेसे आपण याच्यात जिरे टाकणार आहे। लहान बाळ पण पिऊ शकतो, मोठे माणसं पण पिऊ शकतो आपण हे, आणि खूप छान आणि टेस्टी आणि हेल्दी पण आहे। फोडणी थोडीशी लाल होऊ द्यायची अशी। त्यात आपण पाणी टाकणार आहोत। याला छान उकळी आल्यानंतर आपण हे पीठ याच्यामध्ये घालणार आहोत, आणि थोडंसं आपण मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये। थोडंसं आपण मीठ टाकणार याच्यामध्ये चवीनुसार। आपल्याला खूप बरं नसलं तर काही खायची इच्छा होत नाही, तेव्हा हे सूपसारखं बनवून आपण नक्की पिऊ शकतो। आपण याच्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून मिक्स करणार आहोत। छान आपण असं हलवून घेणार आहे। काय करायचं, एकच काढलं?